शासनाने नवीन कायदा पारित केला आहे। शासनाने नवीन कायदा पारित केला आहे की जो कोणी ड्रायव्हर अपघात करेल किंवा अपघात घडेल आणि अपघात घडल्यानंतर तो स्पॉटहून तिथून जाईल, फरार होईल किंवा पळून जाईल, जे काय असेल ते, तर त्याला 10 वर्षाची शिक्षा सोबत 7 लाख रुपये दंड। चालवा आणखीन गाडी। मित्रांनो, हा कायदा बिलकुल ड्रायव्हर लोकांच्या विरोधात आहे आणि याला संपूर्ण भारतातून विरोध होतोय, झालाच पाहिजे। आज नाही तर कधीच नाही। याला तुम्ही ड्रायव्हर आहात आणि ड्रायव्हरमध्ये सर्व समाजाचे, सर्व जातीचे, सर्व पंथाचे लोक ड्रायव्हर या क्षेत्रामध्ये काम करतात। मग तो ड्रायव्हर शासकीय असो, निमशासकीय असो किंवा प्रायव्हेट असो किंवा कोणता घरगुती असो, सर्व ड्रायव्हर लोकांनी याच्या विरोधात उतरायला पाहिजेत। मित्रांनो, हा कायदा म्हणजे ड्रायव्हर लोकांना फासावर चढवणारा कायदा आहे। ॲक्सिडेंट झाल्याच्या नंतर कोणीही ड्रायव्हर स्वतःच्या मर्जीने, स्वतःच्या राजी खुशीने ॲक्सिडेंट करत नाही। मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल, अगदी कुत्र्याच्या बच्चाला सुद्धा ड्रायव्हर कधी मारत नाही। अरे एवढंच काय, तर रस्त्यावरती कधी मेलेला साप असला तर त्याच्याहून सुद्धा ड्रायव्हर गाडी घालत नाही, तर माणसं कशाला मारतील हो। तुम्ही असे फालतूचे कायदे करतायत, लाज वाटली पाहिजे तुम्हाला। या कायदा करण्याच्या अगोदर तुम्ही विश्वासात घ्यायला पाहिजे होतं ना। तुम्ही एसी मध्ये बसून असे फालतूचे कायदे पारित करता। तुम्हाला काय माहिती आहे की जो ड्रायव्हर रात्रंदिवस गाडी चालवतो त्याला कोणत्या कोणत्या गोष्टीचा सामना करावा लागतो, तुम्हाला काय माहिती आहे? तुम्ही चालवली कधी 500 किलोमीटर गाडी? अहो, तुम्ही 5 किलोमीटर सुद्धा गाडी चालवल्यानंतर थकता हो। तुमच्या संडासमध्ये सुद्धा तुम्हाला एसी पाहिजेत। आम्ही तर गरमी, ऊन, धूपट, फपाटा काय भोगतो ते फक्त आणि फक्त ड्रायव्हरला माहिती आहे। म्हणून माझा सर्व ड्रायव्हर मित्रांना हा महत्त्वाचा संदेश आहे की याला सर्वांनी एकत्रित येऊन विरोध करा। आपल्याकडून शक्य होईल त्या गोष्टींना विरोध करण्याचा प्रयत्न करा। अन्यथा तुम्हाला जर जमत नसेल तर खुर्च्या खाली करा। सत्ता देश तुम्हाला चालवायचा आहे तर शिस्तीत आणि अदबीने चालवा। कारण की देशाचे आम्ही नागरिक आहोत। मान्य आहे की काही सुधारणा व्हायला पाहिजेत, ड्रायव्हर क्षेत्रामध्ये सुधारणा व्हायला पाहिजेत, पण असे ड्रायव्हर लोकांच्या जीवावर उठणारे कायदे मुळीच नको इथं। हे जर कायदे तुम्ही जर वापस नाही घेतले तर याचा खूप दुष्परिणाम होणार आहे। आणि तुम्ही जर कायदा करायचाच होता ना, तर ॲक्सिडेंट झाल्याच्या नंतर जो ड्रायव्हर तिथं असतो ना, जर तिथं थांबला तर त्याला बेदम मारतात लोक। आणि असे कितीतरी ड्रायव्हर आहेत की त्यांचा त्या स्पॉटवरती जीव गेलेला आहे। त्यांचा त्याचे जबाबदार कोण? आणि समजा ड्रायव्हर तिथं थांबला आणि त्याला तो ॲक्सिडेंट झाल्याच्या नंतर ड्रायव्हर सुद्धा स्वतः जर जखमी असला तर त्या समोरच्या व्यक्तीला कसं नेणार तो हॉस्पिटलमध्ये? हा सुद्धा एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे। मित्रांनो, या गोष्टीला जेवढा होईल तेवढा विरोध करा। कारण की हा जो कायदा आहे हा कोणाच्याच भल्याचा नाही आहे, कोणाच्या चांगल्यासाठी नाही आहे। मित्रांनो, हा संदेश आपला सर्व सारथी मित्रांपर्यंत, सर्व ड्रायव्हर भावांपर्यंत पोहोचवा आणि जास्तीत जास्त या गोष्टीला विरोध करा। धन्यवाद।